नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत की व्यक्तिपरत्वे प्रत्येक व्यक्तीला समाजात असेल, परिवारात असेल, इतर व्यवहार व्यवसायामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी कसली अपेक्षा असते. तर सर्वप्रथम ती सन्मानाची अपेक्षा असते की प्रत्येक प्रसंगाला व्यवहार व्यवसायाच्या ठिकाणी मला इतरत्र काही प्राप्त करून नाही झालं, काही त्यांच्याकडून नाही मिळालं, कुठलीही अपेक्षा नसेल, पण व्यक्तिपरत्वे सन्मान प्राप्त मला व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक व्यक्तीला असते आणि ती असलीच पाहिजे. असं देखील असलं तरी सन्मान कुठल्या व्यक्तीला प्राप्त होतो, सन्मानाची एकूण आखणी काय असते आणि सन्मान हा समाजात प्रतिष्ठित कसा होतो, त्या विषयावर संवाद आपण साधणार आहोत. तर सर्वप्रथम सन्मान मला प्राप्त व्हावा ही जर अपेक्षा ठेवून जर एखादी व्यक्ती कोणाला प्रार्थना करत असेल किंवा विनवणी करत असेल की माझा सन्मान व्हावा, सन्मान माझा करा अशी प्रार्थना करत असेल सन्मान प्राप्तीसाठी, तर ती व्यक्ती त्या आयुष्यामधली सर्वात दीन व्यक्ती आहे. कारण सन्मान हा मागून मिळत नसतो आणि जो मागतो तो व्यक्ती दीन म्हटला पाहिजे. कारण सन्मानाची व्याख्या वेगळी आहे. सन्मान प्रार्थनेतून मिळत नाही, विनवणीतून सन्मान प्राप्त होत नाही. कारण व्यक्तीमध्ये प्रत्येकामध्ये एक अहम विराजित असतो. म्हणजे एखाद्याला आपण प्रार्थना केली की माझा सन्मान व्हावा, सन्मान केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे असं म्हटलं की ती व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार सन्मान त्या व्यक्तीला प्राप्त करू देत नाही. मी काय या व्यक्तीचा सन्मान करावा, ही तर मला प्रार्थना करते सन्मान व्हावा म्हणून. मग अशा प्रकारे या बाबतीत घडलं जातं. म्हणून सन्मान प्राप्त व्हावा यासाठी कोणाला प्रार्थना करू नका. मग कसा सन्मान प्राप्त होईल आणि कोणाला सन्मान प्राप्त होत नाही असा जर विषय घेतला तर कर्तृत्व शून्य अशी जयाची कीर्ती. ज्याचं कर्तृत्व शून्य आहे आयुष्यामध्ये, त्याच्या क्षेत्रामध्ये, व्यवहार व्यवसायांमध्ये जे काही कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये कुठलंही कर्तृत्व या व्यक्तीने केलेलं नाही, अशी व्यक्ती त्याला उपरती कधीच होत नाही. ती सदैव विनवणी करत असते इतरांना सन्मान प्राप्त, मला सन्मान द्या म्हणून, पण तिचं कर्तृत्वच शून्य आहे. तिला कोण सन्मान प्राप्त करून देईल. मग सन्मान प्राप्त व्हायला पाहिजेचं कर्तृत्व सिद्ध करणं आलं, पण ज्यांचं कर्तृत्व शून्य आहे असे ज्यांचा नावलौकिक समाजात आहे, परंतु केवळ विनवणी प्रार्थना या माध्यमातून सन्मान प्राप्त करून घेतात, ती व्यक्ती दीन म्हटली पाहिजे. मग ज्यांना असं वाटतं की आम्हाला सन्मान प्राप्त व्हावा प्रत्येक क्षेत्रामध्ये, असं जर वाटत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर कीर्तिरूपे उरावे. आपण जे काही कर्म करतो ती आपली कीर्ती रूपाने आपण तिथे राहतो असं ज्याला वाटतं आणि त्यानुसार तो त्या प्रकारचे कार्य करायला लागतो आणि मग त्यातून सन्मान हळूहळू त्याला प्राप्त व्हायला लागतो. कारण कीर्तिरूपे उरावे अशी ज्याची मनामध्ये भावना असते, अशी इच्छा असते, ती व्यक्ती काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते, काहीतरी कर्तृत्व सिद्ध करते आणि त्यातून तिला सन्मान प्राप्त व्हायला लागतो. कारण काहीतरी केलं पाहिजे ही भावना जेव्हा अंतरंगात निर्माण होते तेव्हा व्यक्ती कार्याला लागून काहीतरी समाजाभिमुख कार्य करते, त्यातून सन्मानाची प्राप्ती होत असते. मग कर्तृत्व सिद्ध केलं, मग सन्मान प्राप्त कोणाला होतो, तो कर्तृत्वे व्यक्त, कर्तृत्व सिद्ध केलंय त्या क्षेत्रामध्ये अगदी उच्च स्तरावर प्राप्त झालेला आहे, उच्च स्तरावर पोहोचलेला आहे, कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे,
आणि मग त्यापुढेही विरक्तपणा त्याच्या अंतरंगात आहे की मी इतकं मोठं कर्तृत्व केलं, असं कर्तृत्व सिद्ध करूनही त्या कर्तृत्वाबाबतीत विरक्तपणही आहे. म्हणजे तिथे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान प्रतिष्ठित होत असतो. मग सन्मान नेमका कोणाला प्राप्त होतो? जी व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रामध्ये कर्तृत्व सिद्ध करते, कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर त्या कर्तृत्वाच्या त्या कार्यामध्ये विरक्तपणही राहते, त्या व्यक्तीला तिच्या ठिकाणी सन्मान प्रतिष्ठित होतो. त्या व्यक्तीला जिथे जाईल तिथे सन्मान प्राप्त होतो. कारण कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर काय होतं मित्रांनो? अहंकार निर्माण होत असतो आणि त्या अहंकारामध्ये ती व्यक्ती वावत जाते. आणि मग जेव्हा व्यक्ती भावत जाते तेव्हा लोकभावना तिच्या अंतरंगामध्ये राहत नाही. अहंकारातला गर्व निर्माण होतो. तो गर्व निर्माण होऊन लोकभावने विपरीत तिचं वागणं ठरतं आणि मग त्या व्यक्तीला सन्मान प्राप्त होत नाही, ती कर्तृत्व जरी सिद्ध केलं असलं तरीही. म्हणून कर्तृत्व सिद्ध केल्यानंतरही जिच्यामध्ये कर्तृत्वाप्रतीची विरक्ती असते की माझ्या हातून घडलं आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे, दैवी योग आहे, किंवा कर्तृत्व सिद्ध केलंय पण अहंकारही नाही की मी केलंय अशी भावनाही नाही, तिथे मी माध्यम आहे, माझ्या हातून हे कार्य घडलेलं आहे, हिची प्रेरणा स्रोत देव आहे, याचा प्रेरणा स्रोत माझा ईश्वर आहे, त्याच्या माध्यमातून माझ्या हातून हे कार्य घडलेलं आहे, अशी ज्याची भावना असते तिच्याच ठाई सन्मान प्रतिष्ठित होतो, तिलाच जगामध्ये सन्मान प्राप्त होतो. कारण असं बघण्यात येतं जे कर्तृत्व सिद्ध केले, कार्य केले, ती व्यक्ती अहंकारी होते. अहंकारातून गर्व निर्माण होऊन तेच कर्तृत्व तेच कार्य तिच्या अधपतनाकडे नेतं. कारण का? त्या कर्तृत्वाप्रती अहंकार निर्माण झालेला असतो. मग सन्मान नेमका कोणाचा होतो? जो कर्तृत्व सिद्धही करतो आणि कर्तृत्वाबाबतीत आपलं विरक्तपणही ठेवतो, त्या व्यक्तीच्या जागी सन्मान प्रतिष्ठित होतो, तिलाच सन्मान प्राप्त होत असतो. आणि मग असा सन्मान कुठे प्राप्त व्हावा? जर सभास्थानी म्हणजे एका समाजामध्ये किंवा परिवारामध्ये, सभेच्या ठिकाणी, लोकसमूहामध्ये सन्मान प्राप्त होतो, तो परमोच्च असतो. आणि तो असा सन्मान त्या व्यक्तीला जगदविख्यात करतो. व्यक्ती परत्वे व्यक्तित्वात केलेला सन्मान, एकोप्यात केलेला सन्मान, हा सन्मान व्यक्तिगत होऊ शकतो, जगदविख्यात होऊ शकत नाही. जगदविख्यात कधी होईल? जेव्हा तो सभास्थानी होईल, तेव्हा जगदविख्यात होईल. आणि सन्मान अशाच व्यक्तीला मिळतो. आणि जी व्यक्ती सन्मानाप्रती मागून सन्मान मिळवतात की आम्हाला सन्मान प्राप्त व्हावा, आपण कर्तृत्व नसतं, परंतु सन्मान मागून मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते अभागी असतात. सन्मान मागून कधी मिळवू नये. एक तर मागूच नये, पण जे मागतात ते अभागी असतात आणि ते आपल्या कुळवंश परंपरेला साजेस वागत नाही, कर्तृत्व सिद्धही करत नाही, सन्मानाची अपेक्षा ठेवतात, लोकांना सन्मान देत नाही. कारण व्यक्तींमध्ये अहंकार असतो. मी काय याचा सन्मान करावा या विषयाने एकमेकांप्रतीचा द्वेष वाढून ती द्वेष भावना सन्मान देत नाही. आधी मी का नमस्कार करावा इथपासून सुरू होतं. त्यापेक्षा आपण कर्तृत्व आणि स्वधर्माने, कर्माने, कर्तृत्वाने आपलं कर्तृत्व पण सिद्ध केलं की आपोआप सन्मान प्रतिष्ठित होतो आणि व्यक्तिपरत्वे सन्मान प्राप्तही होतो. अशाविषयी आपण चिंतन केलं की सन्मान नेमका कोणाला प्राप्त होतो, सन्मानासाठी काय करावं, कर्तृत्व सिद्ध करावं. कर्तृत्व जरी सिद्ध केलं तरी कर्तृत्वाप्रती विरक्तीही पाहिजे. कारण अहंकार निर्माण झाला की अधःपतन सुरू होत असतं. याविषयी आपण बोललो. हा विषय आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषयासह आपण भेटू. धन्यवाद. नमस्कार.